आज आपण मॉम हेल्थ केअर रसायनी ब्रांच मध्ये आपल्या शकूबाई वंडकर आईशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. सगळ्यात पहिले आपण तिची ओळख करून घेऊया. आई, तुम्ही इथे जॉईन झाला तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होते? मला ना गुडघे दुखायची, कंबर दुखायची, आपल्या हात मागा पुढे जात नव्हता, असं वरती पण होत नव्हता. असं मी इकडे आल्यानंतर त्रिपुरा आल्यानंतर हळूहळू कमी झाली. आधी थेरपीला जॉईन होण्या अगोदर हे त्रास होते आणि तुम्ही सांगितलं होतं की तेव्हा तुम्हाला त्रास तर होतेच, पण त्याचबरोबर तुमच्या शरीरावर गाठी सुद्धा होत्या. गरुपिशी काढली ना, त्याच्यामुळे 5 वेळा ऑपरेशन झाली. 5 वेळा ऑपरेशन झाली. 5 वेळा ऑपरेशन झाली. म्हणून मी हातच पुढं मागच होत नव्हता, असा उचलत पण नव्हता. एवढा टणका मारायचा, लई टणका मारायचा. अजून काय गुडघ्या म्हणतात तर लई दुखायची. लगीला गेला ना उठलच येत असं वाटायचं मला. काय करू काय नाही असं वाटायची मला. असं एकदा बाईने सांगितली तर जा, थेरपी चांगली आहे. ओके, म्हणजे एका लेडीजने तुम्हाला सांगितलं होतं की इथे जाऊन थेरपी घ्या. आई, थेरपी सुरू केल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या आजारांमध्ये आराम आला? मला गुडघ्यामध्ये पण आराम आली, अजून हातामध्ये पण आराम आली, कंबरमध्ये पण आराम आली. सगळं आराम मध्ये. गुडघे दुखायचं बंद झाले, सगळं बंद झाले आता, काय नाही. साधारण आई किती दिवसांमध्ये तुम्हाला आराम आला होता? मला 2-3 महिन्यामध्ये आली. 2-3 महिन्यामध्ये आराम आला होता. आराम आल्यानंतर लगेचच तुम्ही हा विचार केला होता की आपल्याला आपली मॉम मॅट घ्यायची आहे. तर तुम्ही ही जी मॉम मॅट घेतली होती, आई थोडस त्याविषयी सांगा की का तुम्हाला वाटलं की आपण मॉम मॅट घेतली पाहिजे? घरी गेला तर 2 वेळा झोपावा, चांगला वाटावा, कसं पण करून घरी घेऊ, पोरा पण झोपल, आपण पण झोपल, चांगला होईल शरीर, म्हणून घेतलं. ओके, मुलांसाठी आणि तुझ्या पूर्ण फॅमिलीसाठी घेतली. आई, थोडस मी तुला एक असा प्रश्न विचारेन की चांगलंच माहितीये की कॅपॅसिटी नव्हती तेव्हा, खरं तर परिस्थिती नव्हती एवढी मोठी मॅट परचेस करायची, तर कशी पैशांची जमव झाली? कसं तू तुझ्या घरच्यांना सांगितलंस? असंच थोडा जमा केली, आपल्या राशनची कमी कमी करून इकडं काढली, पैसे भरले. अजून पण थोडा आहे पैसे द्यायची. येस, मग चांगलंच माझ्या लक्षात आहे. त्यावेळी तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलं होतं की कसेही पैसे जमा करू, पाहिजे तर धुणं भांडी करू, गवंडी काम करू, पण त्यावेळी आपण ते पैसे मॅनेज करून आपली मॉम मॅट घेऊ. आई, मॉम मॅट घेतल्यापासून कशी थेरपी घेतेस त्याची? मी चांगलं सकाळी घेते 1 तासानी, संध्याकाळी 1 तासानी घेते. ओके, सकाळी घेतली नाही तर 1च तास घेते संध्याकाळी. ओके, कंटिन्यू थेरपी सुरू आहे. आई, मॅट घेतल्यापासून तुला काय काय फायदा झाला? सगळा फायदा झाला मला. हात फायदा झाले, कंबर फायदा झाले, गुडघे पण चांगलं झाले. सगळं दुखणं बरं झालं. सगळं दुखणं बरं झालं. बरं, आज काय दुखणं नाही, काय नाही, काहीच दुखणं नाही. म्हणजे एक वेळ अशी होती 5 ऑपरेशन झाले होते, भरपूर जास्त वेदना होत्या, आणि आज मॅटची थेरपी कंटिन्यू घेतल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काहीच त्रास नाहीये. ठीक आहे, आता मॉम मॅट सुद्धा तुमच्याकडे आहे, पण जशी आपली उलगुल हेल्थ मॉम मॅजिकची जी मशीन आहे, पहिल्याच दिवशी ज्या दिवशी आपल्याकडे आली होती त्या दिवशी तुम्ही आला होतात आणि आपल्या एंजलकडे एक छोटासा डेमो मागितला होता की मला फक्त घेऊन बघू द्या, मला जर चांगलं वाटलं तर नक्की मी त्याचा सुद्धा विचार करेन. तर आई, पहिल्यांदा तुम्ही जो डेमो घेतला होता, पहिल्यांदा तुम्ही आपल्या मॉम्स मॅजिकचा वापर कुठे केला होता? इथेच गेलता घेऊन. ओके, कुठे केला होता? गुडघ्यावर? नाही, चेहऱ्यावर घेतला होता. ओके, त्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं मला, म्हणून मी बुकिंग केली. ओके, बुकिंग केली. हे स्पेशली तुम्ही मला सांगितलं होतं की हे तुम्हाला तुमच्या मुलाला ना गाय पोडी झाले ना, त्याच्यामुळेच घेतला. दवाखान्याला 3000-4000 ठेवा लागते. मी मला हेच घेऊ, चांगला ना, कामाला पण जाते ना पोर. एक प्रश्न विचारे नाही म्हटलं तर आधी सुद्धा मी म्हटलं की परिस्थिती नव्हती, सो उलगुलचे पैसे कसे जमा केले? असंच जमा केली, सोना ठेवून आली, आणली, अजून सोडून आणली. त्यावेळेस सांगितलं होतं की मंगळसूत्र गहाण ठेवून तुम्ही आपली उलगुलची मशीन घेतली होती स्पेशली तुमच्या मुलासाठी, आणि नक्कीच मी म्हणेन की त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला तितकाच जास्त होईल. आज आपल्या पोराला आपल्याला आता सहन करायचं नाही, काय नाही, हे गुलगुली घेऊ म्हणलं तर घेऊ, हे नको म्हणलं तर मी घेऊ म्हणलं तर घेऊ, म्हणून आणली मी. त्या दरम्यान तुम्ही कुठला सणही सण गेला नाही, काय नाही. एका सण आपल्या पाठीमागे येणार आहे का 2 दिवस खाणार आहे, अजून आपल्याला परत उलटा येणार आहे. बरोबर, थँक्यू सो मच आई, खूप चांगला अनुभव आहे. त्यांच्यासाठी स्पेशली मी हे सांगेन, आपण बऱ्याचदा हेल्थ इन्व्हेस्टमेंट करताना खूप जास्त विचार करतो. ह्या आईला मला माहिती नाही की लेक्चर मधलं किती काय माहितीये, पण त्यावेळी सुद्धा पैशाची तडजोड फार केली होती. वेळ आली तर गवंडी काम करेन असं सांगून आईने मॅट घेतली होती. आणि तो धन्यवाद आई, खूप चांगला अनुभव तुम्ही आपल्यासोबत शेअर केलात. आणि आज जे तुला बघतायत त्यांना काय सांगशील थेरपी विषयी? चांगलं वाटतंय, आपण येऊ, रोजची येऊ, चांगला होईल, सगळं चांगलं होईल. थँक्यू सो मच. सगळा चांगला होईल, पोट दुखायची सगळा चांगला होईल. जेवढे काही शरीरामध्ये त्रास आहेत ते पूर्णपणे बरे होतील.
नक्कीच. थँक्यू सो मच आई, खूप चांगला अनुभव शेअर केला. धन्यवाद. थँक्यू.